मुंबईतल्या साकीनाकात भीषण दुर्घटना. उघड्या मॅनहोलने घेतला निष्पाप अस्लम शेख यांचा बळी. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे BMC कारभाराचा आणखी एक भीषण आणि संतापजनक नमुना समोर आला आहे. मुंबईतल्या साकीनाका परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम इसाक शेख या सर्वसामान्य मुंबईकराचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. मॅनहोलवर सुरक्षिततेच्या लोखंडी जाळ्या म्हणजे प्रोटेक्टिव्ह ग्रिल्स बसवण्याचं काम सुरू असतानाच ही घटना घडली. मुसळधार पाऊस, साचलेलं पाणी आणि कंत्राटदार प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा मुख्य आधार कायमचा हिरावला गेलाय. या दुर्घटनेनंतर मुंबईच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून मुंबईकरांमध्ये आमचा जीव इतका स्वस्त झाला आहे का असा संतप्त सवाल विचारला जात आहे. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. गुरुवारी मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. साकीनाका, खैरानी रोड आणि लगतच्या परिसरातील सखल भागांमध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. नेहमीप्रमाणे हा गजबजलेला रस्ता वाहतूक आणि पादचाऱ्यांनी भरलेला होता. अस्लम शेख हे आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडले होते. दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास ते खैरानी रोडवरून चालत जात असताना रस्त्यावरील पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्यांना समोरील धोक्याचा अजिबात अंदाज आला नाही. नेमक्या याच ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मॅनहोलच्या आत सुरक्षा जाळ्या बसवण्याचे काम सुरू होते. कंत्राटदाराच्या कामगारांनी कामासाठी मॅनहोलचे अत्यंत जड असणारे लोखंडी झाकण बाजूला सरकून ठेवले होते. नियमांनुसार आणि पालिकेच्या अधिकृत नियमावलीनुसार म्हणजे SOP जेव्हा जेव्हा एखादे मॅनहोल उघडले जाते तेव्हा त्याच्या भोवती मजबूत बॅरिकेड्स लावणे, लांबून दिसेल असा धोक्याचा लाल झेंडा किंवा रिफ्लेक्टर लावणे आणि तिथे एका कामगाराला सुरक्षेसाठी तैनात करणे बंधनकारक असते, जेणेकरून मुसळधार पावसात चालणाऱ्या पादचाऱ्यांना पुढे धोका असल्याची कल्पना येईल. परंतु गुरुवारी साकीनाका येथील घटनास्थळावर सुरक्षेचा कोणताही नियम पाळला गेला नव्हता. तिथे ना बॅरिकेटिंग होते, ना कोणताही चेतावणी देणारा फलक होता. संपूर्ण रस्ता पाण्याखाली असल्यामुळे मॅनहोल उघडे आहे की बंद हे पाहणे अशक्य होते. अस्लम शेख चालत येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय थेट त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडला. मॅनहोलच्या आता पाण्याचा निचरा होण्याचा वेग आणि प्रवाह इतका प्रचंड होता की अस्लम शेख सेकंदाच्या आत त्या खोल अंधाऱ्या विवारात ओढले गेले. तिथल्या काही प्रत्यक्षदर्शींनी आणि कामगारांनी तात्काळ आरडाओरड केली. त्यांना वाचवण्यासाठी दोरी आणि शिडी खाली सोडण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या तीव्र प्रवाहापुढे कोणाचेच काही चालले नाही. अवघ्या काही सेकंदातच अस्लम शेख पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा प्रवाह, कचरा आणि भुयारी गटरमधील विषारी वायूमुळे शोध मोहिमेत प्रचंड अडथळे येत होते. तब्बल 3 ते 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घटनास्थळापासून सुमारे 100 फूट अंतरावर अस्लम शेख यांचा मृतदेह शोधून काढण्यात यंत्रणांना यश आले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या भीषण दुर्घटनेची बातमी मुंबईत पसरताच जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तातडीने साकीनाका येथील घटनास्थळाला भेट दिली. दुर्घटना कशी घडली आणि सुरक्षेच्या उपायांमध्ये कुठे त्रुटी राहिल्या याची पाहणी करताना महापौरांचा संताप अनावर झाला. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पालिका अभियंत्यांना आणि अधिकाऱ्यांना कडक शब्दात फटकारले. महापौर रितू तावडे यांनी थेट पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावरती गंभीर आरोप केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भर पावसाळ्यात जेव्हा मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि रस्त्यांवरती पाणी साचत आहे, अशा अत्यंत संवेदनशील वेळी मॅनहोल उघडून तिथे जाळ्या बसवण्याचं काम काढणं ही पालिका प्रशासनाची अत्यंत मोठी आणि अक्षम्य चूक आहे. हे सुरक्षेचे काम उन्हाळ्यात किंवा मान्सूनपूर्व काळात का पूर्ण केले गेले नाही? पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात काम करून महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. केवळ शाब्दिक ताशेरे न ओढता महापौरांनी जागेवरच मोठी प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले. या निष्काळजीपणाला थेट जबाबदार धरत महापौरांनी संबंधित वॉर्डच्या आणि विभागाच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऑन द स्पॉट निलंबन करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक आयुक्त, L वॉर्ड, संबंधित विभागाचे
कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे पालिकेच्या गोट्यात प्रचंड घबराट पसरली आहे. तसेच महापौरांनी मृत अस्लम शेख यांच्या कुटुंबाला पालिकेच्या वतीने 10 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. महापौरांनी थेट प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांची अंशतः पाठराखण करत या संपूर्ण दुर्घटनेचा दोष कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणावरती ढकललाय. आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले की महानगरपालिकेने मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठीच जाळ्या बसवण्याचे कंत्राट दिले होते. कंत्राटदाराला काम करताना पाळायच्या सर्व सुरक्षा नियमांची म्हणजे सेफ्टी प्रोटोकॉल्सची स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. काम सुरू असताना तिथे योग्य बॅरिकेडिंग करणे आणि मॅनहोल उघडे असताना नागरिकांना सतर्क करणे ही पूर्णपणे कंत्राटदाराची जबाबदारी होती. कंत्राटदाराच्या कामगारांनी केलेल्या या घोर निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडला आहे. आयुक्तांनी या प्रकरणी तातडीने कंत्राटदार कंपनीवरती साकीनाका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा IPC सेक्शन 304A दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्ट टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यांचे थकीत पेमेंट आणि सुरक्षा ठेव जप्त करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. मात्र आयुक्तांच्या या स्पष्टीकरणानंतर मुंबईकरांमधून असा सवाल विचारला जात आहे की कंत्राटदार काम नीट करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालिकेच्या अंतर्गत इंजिनियर्सची नसते का? प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ कंत्राटदाराला बळीचा बकरा बनवून अधिकारी आपले हात कसे काय झटकू शकतात? साकीनाका येथील या दुर्घटनेने मुंबईकरांच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. ही दुर्घटना नवीन नाही तर मुंबईच्या नागरी अपयशाची इतिहासाची पुनरावृत्ती आहे. 4 अधिकाऱ्यांचे निलंबन करणे किंवा कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणे या तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुटणारा नाही. जोपर्यंत पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाबद्दल आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. अस्लम शेख यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा मिळायलाच हवी. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील शेवटचे मॅनहोल सुरक्षित होईपर्यंत प्रशासनाने आता युद्धपातळीवरती काम करणे गरजेचे आहे. अन्यथा मुंबईकरांचे मरण खरोखरच स्वस्त झाले आहे या आरोपावर शिक्कामोर्तब होईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.